दंडवत हो. तर सर्व भाविक भक्तास माझे दंडवत प्रणाम. तर आज आपण नवीन स्थान दर्शनासह आलो आहोत. तर आजचे आपले स्थान दर्शन आहे सावळी द्वार. तर इथली लीळा आणि इथलं स्थानवंदन करूया. दंडवत प्रणाम. तर हे सावळी द्वार आपण पाहतात. इथली लीळा आपण जाणून घेऊया, श्रवण करूया. तर जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सावळी द्वारला येत होते तेव्हा त्यांच्यासोबत बाईसा, देमती असे भक्तजन होते. तर जेव्हा स्वामी सावळी द्वारला जात होते तेव्हा बाईसांनी त्यांचा जो भाचा होता त्यांना सांगितलं की मार्कंडा तू जा आणि स्वामी सावळी द्वारला येत आहेत तर जाऊन तुम्ही तयारी करा. मग ते सावळी द्वारला जाऊन आपल्या घरी सडा टाकला, रांगोळी केली, ठीक आहे, गुढी उभारली आणि स्वामींना घेण्यासाठी ते घोडा घेऊन आले. तर घोडा घेऊन आल्यानंतर त्यांना मध्येच रस्त्यामध्ये स्वामी येताना दिसले. तर ते तिथे उतरून स्वामींना घोड्यावर बसायला सांगितले. तर स्वामी घोड्यावर बसून जात असताना पुढे त्यांना त्या रस्त्यामध्येच तर हे सावळीद्वार तेव्हा पूर्ण डोंगरांनी भरलेलं होतं. तर त्या रस्त्यामध्येच त्यांना देमती भेटल्या. तर देमती भेटल्यावर मग स्वामींनी त्यांना देमायसाईला म्हटलं की देमायसा तुम्ही या, तुम्ही थकल्या असणार तर तुम्ही आमच्यासोबत घोड्यावर बसा. तर देमायसा त्या हुशार होत्या. तर त्यांनी तेव्हा स्वामीची आज्ञा हो का म्हटल्या आणि त्या घोड्यावर बसल्या नाहीत. तर स्वामी तुमच्यासोबत मी कशी बसू आणि तेवढी मी थोर नाही असं म्हणून त्या घोड्यावर बसल्या नाहीत. तर त्या तेव्हा भक्तीला देवाला प्राप्त झाल्या. तेव्हा त्यांनी मग श्रीकृष्ण चक्रवर्तींची तिथे त्यांना एक लीळा सांगितली. ती म्हणजे श्री चक्रवर्ती कुब्जकेच्या घरी गेले. त्यांच्यासोबत उद्धवदेवसुद्धा होते. तर कुब्जेने त्या दोघांना पण बसायला सांगितलं. पण उद्धवदेव म्हटले की हो बसा. उद्धवदेव खाली बसले आणि आसनावर श्री चक्रवर्ती स्वामींना बसायला सांगितलं. तर त्यांची ही नम्रता पाहून तेव्हा त्यांना श्री चक्रवर्ती प्रसन्न झाले होते. त्याचप्रमाणे आज इथे देमायसाला आपले श्री चक्रधर स्वामी प्रसन्न झाले. तर अशी ही लीळा तिथे स्वामींनी त्यांना सांगितली. असे करत मग ते सावळीद्वारला गेले. त्यांच्या घरी जाऊन मग आसन झालं, भोजन झालं. तर स्वामीचा इथे सावळीद्वारच्या बाजूला तिथे गुंफा होती. तर त्या गुंफेमध्ये स्वामीचं 20 दिवसाचं आसन होतं. तर त्या आसनामध्ये त्यांचा जो बाईसांचा भाचा होता त्या भाच्याच्या घरी त्यांचं जेवण व्हायचं, भोजन व्हायचं. आणि आग्नेयेकडे जेव्हा तिथे स्वामी तिथे फिरायला जायचे तेव्हा तिथे त्या दायनायकांनी स्वामींना वस्त्रपूजासुद्धा ह्या स्थानावर केलेली आहे. तर असे हे सावळीद्वार आणि या सावळीद्वाराची लीळा आपण सर्वांनी श्रवण केलीत, ऐकलीत. तर ही लीळा आपण श्रवण करायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. आणि ह्या लीळेतून जो भाव घ्यायचा आहे, जो भावार्थ घ्यायचा आहे तो म्हणजे जो कोणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल, गुरु असतील आपले किंवा आपल्यापेक्षा जे संत महंत श्रेष्ठ असतील त्यांना आपण आदर दिला पाहिजे. त्यांच्या आसनासोबत त्यांच्यासोबत आपण बसायला नाही पाहिजे, त्यांना मान दिला पाहिजे. आणि हे आपल्या पारंपरिक व्यावहारिक जीवनामध्ये याचं आपण पालन केलं पाहिजे. तर अशी ही सुंदर लीळा श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची आपण श्रवण केलीत. तर या ठिकाणी 9 असे
स्थान चरणांकित पावन स्थान आहेत. तर हे सर्व व्हिडिओमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. दंडवत प्रणाम.